चव्हाण. 6M मध्ये येण्याच्या अगोदर तुम्हाला काय काय प्रॉब्लेम होते? मला शुगर होती, परत हातापायाला मुंग्या होत्या आणि कंबर दुखी आणि गुडघे होते. मतलब शुगर होती, त्याच्यानंतर हातामध्ये मुंग्या होत्या, त्याच्यानंतर कंबर दुखत होते आणि गुडघे दुखत होते. हे तुम्ही इथे येण्याच्या अगोदर प्रॉब्लेम घेऊन आला होता. इथे येण्याच्या अगोदर तुमची शुगर किती होती? 575 होती. 575 इथे येण्याच्या अगोदर शुगर होती. शुगर किती वर्षापासून होती? 3 वर्षापासून. 3 वर्षापासून शुगर होती. कमरेचा त्रास किती वर्षापासून होता? 25 वर्षापासून. 25 वर्षापासून कमरेचा प्रॉब्लेम होता. त्याच्यानंतर गुडघा कधीपासून दुखत होता? गुडघा 3 वर्षापासून दुखत होता. 3 वर्षापासून गुडघा दुखत होता. आणि अजून पण नॉर्मल थोडे प्रॉब्लेम जसं हातामध्ये मुंग्या येणे, ऍसिडिटी असे प्रॉब्लेम त्यांना ऑलरेडी होते. आता तुम्ही इथं आल्यानंतर इथं येण्याच्या अगोदर तुम्ही त्या प्रॉब्लेम वरती काय उपचार केला होता? मी दवाखाना केला की दवाखाना केला, पण त्याच्यावर 25 वर्ष मी कंबरवरती दवाखाना केला आणि त्याच्यानंतर 3 वर्ष मी आता कंटिन्यू गुडघ्यावरती गेला. मतलब 25 वर्ष त्यांनी कमर दुखत होते, 25 वर्ष कमरेवरती बाहेर इलाज केला. इलाज करून तुम्हाला कमरेवरती काय फायदा जाणवला का? नाही, तात्पुरता होणार आणि परत काय तात्पुरता त्यांना फायदा होत होता. पण इथं आल्यानंतर तुम्हाला आता 6M मध्ये जेव्हापासून थेरपीला आला, तुम्ही मॅटची थेरपी घेतला, आता 6Mच्या मॅटची थेरपी घेतला, त्याच्यामुळे तुमच्या शुगरवरती किती फायदा झाला? शुगरवरती भरपूर फायदा झाला. किती फायदा झाला? अगोदर तुमची 575 शुगर होती, आता किती आहे? आता 180 ते 160 पर्यंत आहे. 180 ते 160 आहे. चांगला आहे की नाही चांगला आहे? एकदा जोरात टाळ्या वाजवा 6Mसाठी. त्याच्यानंतर तुम्हाला कमरेचा प्रॉब्लेम 25 वर्षापासून होता, त्याच्यात किती फायदा झाला? त्याच्यात मला भरपूर फायदा झाला की इथं आल्यानंतर मला 2 दिवसामध्ये अनुभव आला की काहीतरी आहे असं. आणि त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर माझं संपूर्ण गुडघेदुखी आणि कंबरदुखी पूर्णपणे बरं झालं. मतलब त्यांची कंबर दुखी आणि पूर्ण जो गुडघेदुखी होती ही पूर्णपणे आता बरी झाली आहे. त्याचा तुम्हाला आता त्रास बिलकुल जाणवत नाही, कंबर दुखीचा आणि गुडघेदुखीचा नाही जाणवत. त्याच्यानंतर तुम्हाला हातामध्ये मुंग्या वगैरे होत्या, त्याच्यामध्ये फायदा झाला. त्याच्यामध्ये 6M मध्ये येऊन तुम्ही खुश आहात? खुश आहे. बसलेल्या लोकांना काय सांगाल? बसलेल्या लोकांना काय, आपण सर्वजण यायचं, आपल्या आजूबाजूला कोण असेल ते त्यांना पण सांगायचं, आपला अनुभव सांगून इथं घेऊन यायचं. परत पाहुणे मंडळीमध्ये पण सांगायचं. जर मिस्टर येत असतील तर मिसेसला घेऊन येणे, मिसेस येत असतील तर मिस्टरला घेऊन येणे. एकदा जोरात टाळ्या वाजवा सरांसाठी.